नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही जातोय टिकेश्वरला देवरुख मध्ये. आणि आज तारीख आहे 1 ऑगस्ट. आणि कसा ब्लॉग होतोय ते तुम्हाला आम्ही नक्कीच सांगू. विघ्नेश, काय म्हणणं आहे तुमचं? तर आता मित्रांनो आपण निघालोय घाईमध्ये. तर आमचा पल्ला आहे. तर आता जर आपल्याला लागणारा गाणे जायचं तर आपल्याला आहे. कोरोनाचं जमवले तर मंडे बॉयज नसल्यामुळे आज जरा घाई झाली थोडी. ते आपण जाऊ लवकरात लवकर. तिथे तुम्हाला स्पॉटचा आम्ही व्ह्यू दाखवू. तरी जात असताना काय मजा होईल ती तुम्हाला आम्ही थोडं क्लिपमध्ये दाखवू. आणि प्रसाद जाधव यांनी उशीर केलेला आहे. 1 वाजता निघायचं होतं ते 2 वाजले. त्यांच्याकडून आपण वडापाव घ्यायचे. आणि आजच्या ट्रिपचे मेन माणूस असतील ते प्रतीक, आपल्याला मॅप ते दाखवतील. तर आता सावर्ड्यातून आम्ही वडापाव घेतलेला आहे. मिरच्या बघ असते. वडापाव दाखवा. प्रसाद लेट आल्या कारणाने प्रसादकडून वडापाव घेतलेला आहे. आणि आता सावर्ड्यातून पुढे निघालोय. पाहूया कसा प्रवास होतोय. आणि विघ्नेशला बोललेलो वडापाव सोबत मिरची आण. तर विघ्नेशने काय आणलंय बघा, दाखव. कच्च्या मिरच्या आणलंय. कच्च्या मिरच्या घेऊन आलाय. कठीण आहे. आपण निघायला गेलो ना. पाऊस पण काय आहे. अरे खाली गे ना. प्रतिनिधी मॅपच्या साह्याने आम्हाला दुसरीकडे आणलेले आहे कुठेतरी. काय बोललो मी, काय त्यालाच पाठवलं विचारायला. राय जवळ आहे, याच्यासोबत कोणी झाला मात्र म्हणजे ह्या वर्षी पण प्रत्येकीने मॅप मध्ये मारला. रोड बघ. काय प्रतीक चुकीचं दाखवलेलं आहे. बरोबर आहे. मला थांब, जयला फोन लावतो मी. थांब, मला वाटतं आता चुकवलं होतं. तर काय म्हणणं आहे प्रसाद तुमचं प्रतीक यावर? आता दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण प्रत्येकी मार. प्रत्येक बरोबर प्रत्येकच्या मोबाईलचा आणि गुगल मॅपचा दोघांचा इलाज थोडं गरजेचं आहे. चला बघ, समोर हात जोडले. त्या दादाचा नाच परत कधी नाच करा पण आता नको. रस्ता पाहू शकता मित्रांनो. नजारा पण दाखव तिकडचा. जंगली रस्ता, झाडी खूप छान. इकडे दाखव, डोंगर दाखव. आणि हा गोट्याचा कळ. तर मित्रांनो, आपण आता टिकेश्वरच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे. आणि आता आपण नक्कीच इथे गाडी लावून आता तुम्हाला एक बाहेरचा व्ह्यू बाहेरचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही. घे. प्रसाद जाधव यांनी छत्री आणलेली नाहीये. आपल्याला धुवायचं आहे आता. तर मित्रांनो, आता टिकेश्वरच्या पायथ्याशी आलोय आम्ही. आणि 3:52 झालेत. बघूया किती वेळ लागतोय वर पोचायला. ते नक्कीच आम्ही सांगू तुम्हाला. प्रत्येकाने रस्ता चुकवला होता पण ठीक आहे. आता मॅपने चुकवला, मी नाही मॅप. काय नाही, तूच चुकवला होतास. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. ओम नमः शिवाय.
या लवकर. बोल किती झालं पायटण्या विघ्नेश? 70. ओके. प्रतीक शेठ फुगलेत आणि स्पेशल गेअर पडलेला आहे वैभव शेठचा. ओके 80 पायटण्या. विघ्नेश सावंत आम्हाला सांगतील नक्कीच किती पायटण्या झाल्या. 150 पायटण्या झालेल्या आहेत आणि 150 काढायच्या. आणि आता वाजलेत तुम्हाला सांग. चला. तर मित्रांनो हे पाहू शकता आपण श्री क्षेत्र टिकेश्वर तळवडे पोचलेलो आहे आपण आणि सीन पाहू शकता मित्रांनो. आणि प्रसाद सांगतीलच किती पायटण्या झाल्या ते. 400 पायटण्या झाल्यात मित्रांनो. नक्कीच बघूया आता वर पोचल्या तुम्हाला टायमिंग सांगतो नक्कीच किती वाजता आपण पोचलो ते आणि किती वेळ लागला ते सांगतो तुम्हाला नक्कीच. पोचलो नाही मी अजून. तुम्ही सीन पाहू शकता विघ्नेश नक्कीच व्हिडिओ स्नॅप बाजी करत असताना. आणि अप्रतिम दृश्य म्हणजे एक कोकणातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य आपण पाहू शकता. हे मग सामान पाहू शकता मित्रांनो. सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था. बोल परत बोल. ये जग रहे या ना रहे. तर मित्रांनो इथपर्यंत 560 पायटण्या झाल्या आहेत आणि इथून पायवाट आहे. पुढं पायथ्याने बांधायचं काम. नक्कीच पायटण्या बांधल्या जातील. 560 पायटण्या आलो आम्ही 15 मिनिटामध्ये. पाहूया पुढे किती वेळ लागतो. पाहू शकता मित्रांनो मागाशी दुकान होतं क्लिअर होतं वेदर. आता पाहू शकता वैभव शेठ दमलेत. गोट्या शेठ त्यांच्या पाठी. मन में शंकरा पोचूच आता एक 5-10 मिनिटात. बसा है उस तरह काहीच दिसत नाहीये खालचं. जो है मेरा था कभी नहीं मेरा. अवस्था पाहू शकता मित्रांनो कशी झाली. अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है गोट्या शेठ तेरा. चला. तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ चला रिस्टार्ट. आलेला आहे बघा मित्रांनो पाहू शकता. चल. मित्रांनो 4:17 झालेत आणि आपण पोचलोय. 4:17 3:57 3:53 निघालो होतो. किती मिनिटं लागली होती. 4:17 17 आणि ते 7 4:17 झाले मित्रांनो. म्हणजे नक्कीच 23-24 मिनिटात आम्ही पोचलोय टिकेश्वरला. हो चला आशीर्वाद घेतो आणि तुम्हाला नक्कीच दाखवतो. जटाओं में दूसरों के वास्ते तू सदैव ही जिया. मांगा कुछ कभी नहीं तूने सिर्फ है दिया. समुद्र मंथन का था समय जो आ पड़ा. द्वंद्व दोनों लोक में विषामृत पे था छिड़ा. अमृत सभी इकडे बघा. मैं बांट के प्याला विष का तूने खुद पिया.
तर मित्रांनो निघतोय आम्ही आता. बघूया किती वेळ लागतोय, तुम्हाला सांगतो नक्कीच. धुकं पाहू शकता. Does that sound like something you'd be into? I believe the truth can be reality. मित्रांनो 5:18 वाजता निघायला सुरुवात केली खाली जायला. 'Cause I want यायला 23 मिनिटं लागली होती आणि जायला खाली गेल्यावर सांगतो. I'm stuck in trying to find a way to make it easier to say that there's just one thing on my mind, and I think it's time for you to realize I want you all to. तर मित्रांनो आता खाली पोचलेलो आहे आणि 16 मिनिटात आलो खाली. जायला आपल्याला 23 मिनिटं लागली आणि खाली येण्यासाठी 16. तर चला आपण आता निघूया चिपळूणच्या दिशेने. आणि हेवी गाडी खाली उतरली, घाट उतरली की कसं होतं ते पाहू शकता. पाय हलताय तर पाय हलताय. चला तर निघूया. तर आता आपण पोचलेला आहे चिपळूणला आणि विघ्नेश सावंत सांगतीलच नक्कीच कसा प्रवास झाला. एक नंबर ब्लॉग आहे. तुम्हाला ब्लॉग आता लवकरच पोस्ट होईल. बघा आणि लगेच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ओके, धन्यवाद.